आज आपण इतिहासाच्या अशा एका पानावर नजर टाकणार आहोत जे अनेकदा वाचलं जातं, पण त्यातल्या काही ओळी मात्र नकळतपणे दुर्लक्षित राहतात. आपण बोलणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्यामागे शांतपणे उभ्या असलेल्या एका अविचल शक्तीबद्दल. माता रमाबाई आंबेडकर. आपल्याकडे त्यांच्या जीवनावरच्या एका माहितीपटाची स्क्रिप्ट आहे आणि ती त्यांच्या संघर्षावर, त्यांच्या त्यागावर प्रकाश टाकते. पण आज आपला उद्देश फक्त त्या घटनांची नोंद घेणं नाहीये, तर त्या त्यागाची खोली आणि त्याचा डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यावर नेमका काय प्रभाव पडला हे समजून घेणं आहे. म्हणजे मोठ्या बदलांमागं जे छुपे नायक नायिका असतात त्यांच्या योगदानाचा अर्थ लावण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कहाणी केवळ एका व्यक्तीच्या वैयक्तिक त्यागाची नाहीये. ही कहाणी आहे की एका मोठ्या सामाजिक आंदोलनाचा पाया कसा रचला गेला. रमाबाईंचा त्याग हा फक्त कौटुंबिक नव्हता, तो एका ध्येयासाठी केलेल्या गुंतवणुकीचा भाग होता. त्यांचं आयुष्य म्हणजे निस्वार्थ पाठिंब्याचे एक असं उदाहरण आहे ज्यातून आपल्याला त्या संपूर्ण चळवळीला मिळालेला भावनिक आणि नैतिक आधार समजून घेता येतो. चला मग या पायाभरणीपासूनच सुरुवात करूया. आपल्याकडच्या माहितीपटाची सुरुवात त्यांच्या विवाहापासून होते. 1906 साल. म्हणजे विचार करा किती लहान वय असेल. या वयात एका सामान्य घरात जबाबदारी घेणं वेगळं आणि डॉक्टर आंबेडकरांसारख्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारी जबाबदारी स्वीकारणं हे कितीतरी पटीने वेगळं आणि आव्हानात्मक असणार नाही का? हो, अगदी. तुमचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ही केवळ एका कुटुंबाची जबाबदारी नव्हती, ही एका मिशनची, एका ध्येयाची जबाबदारी होती. आणि त्यांनी ही जबाबदारी इतक्या पूर्णपणे स्वीकारली की त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना एक प्रकारचं म्हणूया की बौद्धिक स्वातंत्र्य मिळालं. बौद्धिक स्वातंत्र्य. हो, त्यांना घराची, मुलांची किंवा आर्थिक चणचणीची चिंता न करता आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर आणि सामाजिक कार्यावर केंद्रित करता आलं. आपण जेव्हा त्यांच्या महान कार्याबद्दल बोलतो तेव्हा त्यामागे रमाबाईंनी निर्माण केलेली ही स्थिर आणि चिंतामुक्त कौटुंबिक पार्श्वभूमी होती हे विसरून नाही चालणार. म्हणजे तुम्ही म्हणताय की रमाबाईंनी केवळ घर सांभाळलं नाही, तर त्यांनी एक अशी इकोसिस्टम तयार केली. हो, ज्यात बाबासाहेबांसारखा एक मोठा विचारवंत आणि क्रांतिकारक घडू शकला. त्यांनी घराच्या चिंतांची भिंत बाबासाहेबांपर्यंत कधी पोचूच दिली नाही. अगदी तसंच. आणि या पाठिंब्याला आपण फक्त भावनिक किंवा घरगुती म्हणून पाहू शकत नाही. अच्छा. याचा एक वैचारिक परिणामही होता. ज्यावेळी एखादी व्यक्ती समाजाच्या रूढींविरुद्ध एवढं मोठं बौद्धिक कार्य करत असते तेव्हा त्याला प्रचंड मानसिक शांततेची आणि एकाग्रतेची गरज असते. रमाबाईंनी ती गरज पूर्ण केली. त्या फक्त पत्नी नव्हत्या, तर त्या या लढ्यातील पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या सहकारी होत्या, ज्यांनी पडद्याआड राहून काम केलं. पण ही पायाभरणी, ही सहकार्याची भावना किती खडतर आणि वेदनादायी होती हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात, विशेषतः त्यांच्या मातृत्वाच्या प्रवासात डोकावल्यावर अधिक स्पष्टपणे जाणवतं. रमाबाई आणि बाबासाहेबांना एकूण 5 मुलं झाली. इंदू, यशवंत, गंगाधर, रमेश आणि राजरत्न. पण हे ऐकून अक्षरशः धक्का बसतो की या 5 मुलांपैकी फक्त यशवंत हेच मोठे होईपर्यंत जगू शकले. 4 मुलांचा मृत्यू ही कल्पनाच सहन होण्यापलीकडची आहे. ही केवळ एक कौटुंबिक शोकांतिका नव्हती. नाही. हे त्या काळातील भीषण सामाजिक आर्थिक परिस्थितीचं एक जळजळीत वास्तव होतं. गरिबी, कुपोषण आणि वैद्यकीय सुविधांचा संपूर्ण अभाव. आणि त्यातही विशेषतः दलित समाजासाठी तर परिस्थिती आणखीनच वाईट होती. त्यामुळे 4 मुलांचा मृत्यू होणं हे त्या व्यवस्थेचं अपयश होतं, ज्या व्यवस्थेविरुद्ध डॉक्टर आंबेडकर लढत होते. म्हणजे ते ज्या सामाजिक न्यायासाठी बाहेर लढत होते त्याच अन्यायाचे चटके त्यांचं कुटुंब आत भोगत होतं. हो. आणि यातलाच एक प्रसंग तर अक्षरशः काळजाला हात घालणारा आहे. आपल्याकडच्या माहितीपटाच्या स्क्रिप्टमध्ये त्याचा उल्लेख आहे. त्यांचा मुलगा गंगाधर याचं निधन झालं तेव्हा कुटुंबाची परिस्थिती इतकी हलाखीची होती की त्या लहानग्याच्या मृतदेहाला गुंडाळण्यासाठी साधं कापडही नव्हतं. तेव्हा रमाबाईंनी क्षणभराचाही विचार न करता स्वतःच्या साडीचा तुकडा फाडला आणि त्यात आपल्या मुलाला झाकलं. हा प्रसंग ऐकून अंगावर सर्रक्कन काटा येतो. या एका प्रसंगात त्यांचं मातृत्व, त्यांचा त्याग, त्यावेळची भीषण गरिबी आणि त्यांचा स्वाभिमान या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. बरोबर. ही केवळ एका आईची वेदना नाही, तर त्या परिस्थितीत कोणाकडे मदत मागण्याऐवजी स्वतःकडे जे आहे त्यातच सन्मानाने परिस्थिती हाताळण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. हा त्याग असला
तरी त्यात एक प्रकारची मजबूती आणि आत्मसन्मान आहे. तो प्रसंग फक्त गरिबी दाखवत नाही, तर त्या गरिबीतही जपलेली प्रतिष्ठा दाखवतो. खरे, एका प्रसंगातनं त्यांच्या त्यागाची तीव्रता कळते. पण हा संघर्ष रोजचा होता, दैनंदिन होता. जेव्हा बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात होते किंवा सामाजिक कामासाठी देशभर फिरत होते, तेव्हा रमाबाईंनी एकटीने घर सांभाळलं. अनेकदा फक्त भाकरी आणि मिरचीवर दिवस काढल्याचे उल्लेख आहेत. हे ऐकताना सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात तसं जगणं किती कठीण असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आणि इथेच त्यांच्या चारित्र्याची दुसरी बाजू दिसते. त्यांनी केवळ गरिबी सहन केली नाही, तर स्वाभिमानानं परिस्थितीला तोंड दिलं. स्त्रोतांमध्ये एक उल्लेख आहे की आर्थिक अडचणीच्या काळात त्यांनी डोक्यावर शेणाच्या गोवऱ्यांची टोपली वाहून नेण्यासारखं कामही केलं. अरे बापरे. विचार करा, एका बाजूला त्यांचे पती परदेशात उच्च शिक्षण घेत आहेत आणि इथे त्या स्वाभिमानाने कष्टाचं काम करून घर चालवत आहेत. त्यांनी कोणापुढे हात पसरले नाहीत. स्वतः कष्ट करून त्यांनी कुटुंब चालवलं आणि बाबासाहेबांच्या कार्याला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. म्हणजे त्या फक्त परिस्थितीच्या बळी नव्हत्या, तर त्या एका योद्ध्याप्रमाणे परिस्थितीशी लढत होत्या. खऱ्या अर्थाने त्या एक अशा सैनिक होत्या ज्या घरच्या आघाडीवर लढत होत्या. हो, जेणेकरून बाबासाहेब बाहेरच्या सामाजिक आघाडीवर पूर्ण ताकदीने लढू शकतील. अगदी अचूक शब्द आहे, घरच्या आघाडीवर लढणारी सैनिक. कारण त्यांनी जे काही केलं ते केवळ कुटुंब या चौकटीपुरतं मर्यादित नव्हतं. ते एका मोठ्या सामाजिक बदलाच्या ध्येयासाठी होतं. बाबासाहेबांना घराच्या चिंतांपासून पूर्णपणे मुक्त ठेवणं ही त्या लढ्यातली त्यांची सर्वात मोठी आणि महत्त्वाची रणनीती होती असं मी म्हणेन. आणि या घरच्या आघाडीवरच्या सैनिकाच्या कामाचा परिणाम बाहेरच्या आघाडीवर कसा दिसला हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की बाबासाहेबांनी आपलं थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक रमाबाईंना समर्पित केलं आहे. हा त्यागाचा सर्वात मोठा आणि सार्वजनिक सन्मान मानला जातो. पण मला वाटतं याचा प्रभाव केवळ एका पुस्तकाच्या समर्पणापुरता मर्यादित नसेल, नाही का? नक्कीच नाही. ते समर्पण तर हिमनगाचं एक टोक आहे. खरा परिणाम खूप खोलवर झाला आहे. तुम्ही विचार करा, ज्या व्यक्तीने आपल्या पत्नीला इतक्या जवळून संघर्ष करताना, त्याग करताना आणि दुःख सोसताना पाहिलं आहे, त्या व्यक्तीच्या विचारांवर आणि कार्यावर त्याचा परिणाम कसा झाला नसेल? जेव्हा डॉक्टर आंबेडकर स्त्रियांच्या हक्कांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, संपत्तीतील अधिकारासाठी हिंदू कोड बिलसारखा कायदा आणण्यासाठी लढत होते, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर रमाबाईंचा त्याग आणि संघर्ष नक्कीच असेल. वा, हा खूपच वेगळा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे त्यांच्या वैयक्तिक अनुभवाने त्यांच्या सार्वजनिक धोरणांना एक भावनिक आणि नैतिक आधार दिला. त्यांच्या कायद्याच्या मसुद्यांमागे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हतं, तर रमाबाईंच्या रूपाने पाहिलेलं जिवंत वास्तव होतं. हा दुवा अनेकदा दुर्लक्षित राहतो. बरोबर. यालाच लिव्ड एक्सपिरियन्स म्हणतात. त्यांनी स्त्रीचं दुःख आणि तिचा संघर्ष केवळ वाचला नव्हता, तर तो घरात रोज अनुभवला होता. त्यामुळे स्त्रियांना कायदेशीर संरक्षण देण्याची गरज त्यांना जितकी तीव्रतेने जाणवली असेल, तितकी इतरांना जाणवणं शक्य नव्हतं. रमाबाईंच्या त्यागामुळे बाबासाहेबांना केवळ बौद्धिक स्वातंत्र्यच मिळालं नाही, तर त्यांच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला एक भावनिक आणि वैचारिक खोली मिळाली. पण इतका त्याग, इतका संघर्ष आणि ज्यांच्यामुळे हे सगळं घडत होतं, त्या व्यक्तीला हे यश पाहण्यासाठी दीर्घायुष्य लाभलं नाही, ही या कथेतील सर्वात दुःखद गोष्ट आहे. आपल्याकडील माहितीनुसार दीर्घ आजारानंतर 1935 साली वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी रमाबाईंचं निधन झालं. हो, आणि त्यांचा मृत्यू बाबासाहेबांसाठी एक खूप मोठा वैयक्तिक आघात होता. तो त्यांच्या आयुष्यातला एक असा टप्पा होता जिथे सामाजिक आणि राजकीय लढाई ऐणभरात आलेली होती. बरोबर. अशावेळी आपला सर्वात मोठा भावनिक आधार, आपला इमोशनल अँकर गमावणं ही त्यांच्यासाठी किती मोठी पोकळी निर्माण करणारी घटना असेल. ज्यांच्यासाठी ते हे सगळं करत होते, ज्यांच्या पाठिंब्यावर ते लढत होते, ती व्यक्तीच त्यांच्या विजयाचे क्षण पाहण्यासाठी सोबत राहिली नाही. खरंय, एका बाजूला संपूर्ण समाजाच्या न्यायासाठी लढायचं आणि दुसऱ्या बाजूला इतकं मोठं वैयक्तिक दुःख पचवायचं, ही एक प्रचंड मोठी भावनिक तारेवरची कसरत असणार. या घटनेने त्यांच्यावर नक्कीच खोलवर परिणाम केला असणार. निश्चितच. या घटनेने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण केली. पण तरीही ते डगमगले नाहीत आणि त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं.
कदाचित रमाबाईंनी त्यांच्या सहजीवनात दिलेलं धैर्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावरच ते हे दुःख सहन करू शकले असतील आणि आपलं ध्येय पूर्ण करू शकले असतील. त्याची कहाणी नाही, तर ते निस्वार्थ समर्थन आणि ध्येयनिष्ठ भागीदारीचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. त्या कधी प्रसिद्धीच्या झोतात नव्हत्या, त्यांनी कधी कोणतंही पद भूषवलं नाही, पण त्यांच्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा आणि त्यातून साकारलेलं भारतीय संविधान कदाचित आज ज्या स्वरूपात आहे तसं नसतं. त्या केवळ आधारस्तंभ नव्हत्या, तर त्या इमारतीचा पाया होत्या. अगदी बरोबर. त्यांचं योगदान हे त्या मोठ्या सामाजिक बदलाचा एक अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग आहे, ज्याची फळं आज आपण सर्वजण चाखत आहोत. अनेकदा आपण इतिहासातील महान नेत्यांबद्दल बोलतो, पण त्यांच्या मागे शांतपणे उभ्या असलेल्या, त्यांच्या वादळांना स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या अशा व्यक्तींच्या योगदानाला आपण सोयीस्करपणे विसरतो. रमाबाईंची कहाणी आपल्याला नेमकी याचीच आठवण करून देते की कोणताही मोठा लढा एकट्याने लढला जात नाही. आंबेडकरांच्या कार्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल बोलतो, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या संघर्षाचा, विशेषतः रमाबाईंच्या या अथांग त्यागाचा आणि त्यांनी सोसलेल्या दुःखाचा, त्यांच्या विचारांवर आणि लेखनावर नेमका कसा आणि किती खोलवर परिणाम झाला असेल. जर रमाबाईचा त्याग नसता तर डॉक्टर आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाबद्दलच्या, विशेषतः स्त्रिया आणि कुटुंबाबद्दलच्या लेखणीत तितकीच भावनिक तीव्रता आणि वास्तवादी धार आली असती का? यावर अधिक सखोल विचार करायला नक्कीच वाव आहे.